बऱ्याच वेळेस आपल्याला प्रश्न पडतो बघा, की मी असा का झालो? माझा स्वभाव असा का झाला? मॅक्सिमम ऑफ द टाइम काय होतं माहिती का, बऱ्याच वेळेस की आपल्याला दुसऱ्याबद्दल, सगळ्यात महत्वाचं काय माहिती का, आपल्या मुलांबद्दल असं वाटतं, की आपला मुलगा असा झाला का? आपली बायको अशी का वागते? आपल्या जवळचे नातेवाईक असे का वागतात? असे का झाले ते? नेमकं प्रॉब्लेम काय झाला? एकाच आई वडिलांच्या पोटी जन्म घेऊन सुद्धा मुलं वेगवेगळ्या दिशेने जातात. मग असं होतं का? महत्वाचा प्रश्न आहे बघा. आज आपण त्याच प्रश्नाचा उलगडा करणार आहोत. ओके. एक मस्त सेईंग आहे, ओके, म्हण आहे इंग्लिश मध्ये. काय माहितीये? हा, आय वॉज बॉर्न टू सक्सीड बट प्रोग्राम टू फेल. म्हणजे माझा जन्म सक्सेस मिळवण्यासाठीच झाला होता, पण जे प्रोग्रामिंग झालं ना, माझ्या ब्रेनचं जे प्रोग्रामिंग झालं, स्वभावाचं, आपल्या बिलीफचं, व्हॅल्यू सिस्टीमचं, त्यांनी काय केलं? प्रोग्रामिंग चुकीचं झालं आणि मी फेल झालो. प्रत्येक जण हेच बोलणार आहे. प्रत्येक जण, आपण पण तेच बोलतो. माझ्या आई वडिलांनी जर मला चांगलं शिकवलं असतं, चांगले संस्कार दिले असते, तर मी आज माझे असं परिस्थिती झाली नसती. तुम्हाला एक कहाणी पण सांगितली होती बघा. ज्या वेळेस एका चोराला, ओके, शिक्षा मिळते, त्याला टू बी हँग टिल डेथ, फाशीची शिक्षा मिळते, त्यावेळेस तो जज बोलतो, तुझी शेवटची इच्छा काय? तो बोलतो, माझ्या आईला बोलवा, मला तिला भेटायचंय. तर आईला बोलवलं जातं. आईला बोलतो, कान पुढे कर. भरपूर कीर्तनकार आपल्याला ही गोष्ट सांगतात बघा. कान पुढे केल्यानंतर तो कान तोडून घेतो दाताने. आई बोलते, असं का केलं बाळा तू? म्हणे, हाच जर प्रश्न आहे, असं का केलं, तू जर लहानपणी विचारला असता, ज्यावेळेस मी चोरी करून आणलं होतं शेजारच्या घरातून गोष्ट, त्यावेळेस तू थाप मारली माझ्या पाठीवर, तर आज मला फाशीवर चढवलं नसतं. ओके. म्हणजे लहानपणीचे जे संस्कार आहेत ते खूप महत्वाचे. सो प्रोग्रामिंग, हा, आता आपण थोडंसं आणखी डिटेलमध्ये जाणार आहोत बघा. आता प्रोग्रामिंग होतं कसं, ओके, आणि कोण कोण इन्फ्लुएन्स करतं आपल्या प्रोग्रामिंगवर, आपल्या किंवा आपल्या मुलांच्या. ओके. जर पॅरेंट्स असाल तुम्ही किंवा पॅरेंट्स होणार असाल, तर हे भरपूर महत्वाचं आहे, लक्ष द्या. हा, पहिलं, 80% ऑफ पर्सनॅलिटीज फॉर्म बिटवीन 0 to 5 or 7 years ऑफ एज. 80% आपली पर्सनॅलिटी, 80%, 0 to 5 years किंवा 7 years, पहिल्या 5 ते 7 वर्षात आपली पर्सनॅलिटी बनते. त्यामध्ये आपल्या बिलीफ्स, बऱ्याचशा गोष्टी आपल्या ह्या 0 ते 7 वर्षापर्यंत आपल्या बनतात बघा, बिलीफ्स वगैरे. म्हणजे आपण जर पॅरेंट्स असाल तर 0 ते 7, 0 ते 7 इयर्स भरपूर महत्वाचे आहेत बघा आपल्या मुलासाठी. तो काय बनणार तेच या 0 to 7 इयर्स मध्ये ठरवलं जाणार आहे बघा, लक्षात ठेवा. चला, ब्रेन टेक्स 21 इयर्स टू फुल्ली फॉर्म. लास्ट थिंग, क्रिटिकल थिंकिंग. आपला जो मेंदू आहे तो पूर्ण मॅच्युअर होण्यासाठी, त्याची पूर्ण वाढ होण्यासाठी काय लागतात? 21 वर्ष लागतात. तोपर्यंत त्याची वाढ होत असते. सगळ्यात शेवटचा पार्ट आहे जो आपला वाढतो, ब्रेन. मग आता लक्षात आलं तुमच्या 21 वर्ष वय किती महत्वाचं आहे ते. ओके. सो तेच कारण आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय? क्रिटिकल थिंकिंग. म्हणजे आपण जो विचार करतो ना, क्रिटिकल थिंकिंग, हे बरोबर आहे का, हे चुकीचं आहे का, हे काय आहे, आपण असेसमेंट जी करतो क्रिटिकल थिंकिंग, ती शेवटची गोष्ट आहे बघा, जी बनते आपल्या डोक्यामध्ये, मेंदूमध्ये. ओके. चला पुढे जाऊ. ड्युरिंग धिस इम्प्रिंट पिरियड मोस्ट ऑफ आवर व्हॅल्यूज अँड बिलीफ्स आर फॉर्म्ड. हा जो पिरियड आहे, या पिरियड मध्ये मोस्ट ऑफ द आपले जे बिलीफ्स आहेत किंवा व्हॅल्यूज आहेत त्या तयार होतात. लक्षात.
आता this time we ask a lot of questions but we don't question back the answers. या ज्या पिरियड मध्ये आपण काय करतो माहिती का, भरपूर प्रश्न विचारतो. लहानपण बघा कसं आहे, लहान मुलगा भरपूर क्युरियस असतो. हे का पप्पा, हे का कसं, आई तसं. सो भरपूर प्रश्न विचारतो आपल्याला. पण आपण जर सांगितलं तर तो काय करतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो. कारण त्याचे प्रोग्रामिंग चालू आहे ना, तो फक्त घेतोय. जे असेल चुकीचं कसंही असो तो घेतो. ओके, लहानपणी. त्याच्यामुळं आता बघा एक जोक आहे, मी इथं लिहिलंय, स्टीव्ह मार्टिन जोक. स्टीव्ह मार्टिनचा जोक आहे. तो बोलतो प्रयोग करा लहान मुलाशी. 2-3 वर्षाच्या मुलाला जाऊन बोला की पेन घ्या हातात आणि बोला की दिस इज बनाना, दिस इज बनाना, दिस इज बनाना, दिस इज बनाना. बनाना बनाना बनाना. ओके, मग त्याच्या डोक्यात छाप पडते की हा बनाना आहे, याचं नाव काय, बनाना. ज्यावेळेस तो स्कूलमध्ये जातो आणि ज्यावेळेस त्याची शाई संपते पेनाची आणि तो विचारतो, डू एनीबडी हॅज ए बनाना आय कॅन यूज. म्हणजे कोणाकडे बनाना आहे का मला वापरण्यासाठी. तो हा तर जोक झाला स्टीव्ह मार्टिनचा. ओके, म्हणजे याच्यावरून आपल्या काय लक्षात येतं ते लक्षात घ्या. लहानपणी आपण क्वेश्चन बॅक करत नाही. आपल्याला सांगितलं पेन बनाना आहे तर आपण बनाना. बघा अशा भरपूर गोष्टी आहेत आजही आपल्याला इनपुट केला जातात. आपल्या मनावर जसं हे बनाना आहे तसं भरपूर चुकीच्या गोष्टी इम्प्रिंट केल्या जातात. पुढे बघू आता कोण कोण इन्फ्लुएन्सर आहेत, कोण आपल्या मनावर ह्या चुकीच्या गोष्टी बिंबवतं. तुम्ही जर पॅरेंट असाल किंवा तुम्ही असे का बनला हा जर प्रश्न पडत असेल तर ह्या गोष्टी भरपूर महत्वाच्या आहेत. बघा लक्षात घ्या, हा जो टाइम आहे डेंजरस टाइम आहे आपला. हा जो टाइम आहे 0 to 7 इयर्सचा भरपूर डेंजरस आहे, भरपूर महत्वाचा आहे. त्यामुळे लक्षात घ्या, ज्या वेळेस आपल्याकडे लहान मुलं असतील 0 to 7 इयर्स, त्यांचं संगोपन करायचं भरपूर महत्वाचं आहे. त्याचं वातावरण, त्याच्या आजूबाजूचं जो वातावरण, जसं वातावरण असेल तसा तो बनणार. लक्षात घ्या, आपल्याला मूव्हीवाले भरपूर मदत करतात ह्या गोष्टीसाठी. 2 मुलं असतात, एक काय घेऊन जातो चोर. इव्हन एनटँगल्ड मूव्ही इंग्लिश, त्याच्यामध्ये पण चोर घेऊन जातो एक, आणि एक काय चांगला राजघराण्यात वाढतो, मग त्याची परवरिश चांगली होते आणि एक चोर बनतो. भरपूर मूवी आहे त्याच्यावर. सो हे जे इम्प्रिंट पिरियड आहे, म्हणजे आपल्याला प्रिंट केलं जातं आपलं बिलीफ्स आणि व्हॅल्यूज आपल्या मेंदूमध्ये, तो खूप महत्वाचा आहे. लक्षात घ्या. मग जातं काय, मी कायम बोलतो, प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलतोय की आपल्या मेंदूला चांगलं खाऊ घाला. अजूनही तीच परिस्थिती आपली, अजून पण इम्प्रिंट होत आहे. पण तो लहानपणीचा काळ आहे ना. हा, आता प्रश्न, आता फक्त फायदा एवढाच आहे आपला की आपण विचार करतो त्याच्यावर. हे बरोबर आहे का चुकीचं आहे? लहानपणी ते होत नसतं, कारण आपल्याकडे जे क्रिटिकल थिंकचं जे माइंड आहे ते 21 वर्षानंतर येतं. आपण बोलतो ना, अरे लहान मुल आहे ते, त्याला चुकीचं बरोबर कळत नाही. चुकीचं बरोबर कधी करतं? 21 इयर्स, 21 वर्षानंतर तो प्रॉपर मॅच्युअर माणूस बनतो आणि त्यावेळेस त्याला कळतं की चुकीचं आणि बरोबरचं इव्हॅल्युएशन करतो. लक्षात घ्या. सो इन्फ्लुएन्सर्स या टाइम मधले डेंजरस टाइम, या टाइम मधले इन्फ्लुएन्सर्स कोण आहे? पहिलं पॅरेंट्स लिहिलंय मी इथं, पण पॅरेंट्सची गंमत बघा कशी आहे. आता एका ग्रुपला, एक 400-500 लोकांचा ग्रुप, सायकोलॉजीवर भरपूर रिसर्च केले जातात बघा या गोष्टींवर. त्याने विचारलं की किती जण इथे आहे की ज्यांनी पॅरेंटिंग मध्ये डिग्री घेतली आहे? हात वर करा. तुम्ही पण हात वर करा ज्यांनी डिग्री घेतली असेल. नाही, कुणीच. कुणाचाही हात वर जाणार नाही, कारण आपण पॅरेंटिंग मध्ये डिग्रीच घेतली नाही. ओके, मग तो सायंटिस्ट बोलतो ठीक आहे, एक काम करा, मग किती जण असे की ज्यांनी बुक वाचले, पुस्तक वाचले पॅरेंटिंगवर? हात वर करा. एकही हात वरती जात नाही. इव्हन तुम्ही पण हात वरती करा, कोणाचाही हात वरती जाणार नाही, मला माहिती आहे.
ओके, कारण आपण ह्या रहाट गाडग्यात जे आपलं आयुष्याचं चक्र आहे असं अडकलेलो आहे की आपल्याला या गोष्टींकडं असं वाटतं ह्या गोष्टी कामाच्या नाहीयेत. पण कधी प्रश्न विचारला आपल्या आयुष्यात सगळ्यात महत्वाचं कोण आहे? आपली संतती. ती सगळ्यात मोठी जबाबदारी आहे बघा. त्याच्यासाठी एक पुस्तक सुद्धा साधं वाचत नाही आपण. तिसरा प्रश्न विचारला त्यांनी, किती जणांनी एक 6-7 दिवसाचा कोर्स केलाय पॅरेंटिंगवर? हात वरती करा. कुणाचाच हात वरती गेला नाही. ठीक आहे, मग ऑडिओ बुक तरी ऐकले असतील, कुठेतरी ऐकलं असेल काहीतरी पॅरेंटिंगवर, नाही? मग यावेळेस काय होतं, एकच पर्याय उरतो बघा. पॅरेंटिंग सोपं आहे, मला माहिती आहे. माझ्या आईवडिलांनी माझी जशी परवरिश केली तशीच मी मुलांची करणार. फक्त त्या 4-5 गोष्टी ज्या आहेत त्या मला आवडल्या नव्हत्या, मला भरपूर मार मिळायचा ते मी काढून टाकेल. मला काहीच मिळत नव्हतं मागितलेलं. किती हातपाय आपटले, रस्त्यावर झोपलो तरी मिळत नव्हतं, फटके मिळत होते. मग आता मी माझ्या मुलाला देईल. ह्या ज्या 4-5 गोष्टी जर सांभाळल्या तर मी चांगला पॅरेंट आहे, मी भरपूर हुशार आहे, ही आपली धारणा आहे. आपल्याला वाटतं आपण भरपूर हुशार आहोत. मग विचार करा, अशा पॅरेंटच्या हाती आपण आपला विचार करतो, राईट? अशा पॅरेंटच्या हाती, असेच सगळे पॅरेंट्स असे आहेत, मी 99 ने 100% बोलेल. ओके, जर अशा पॅरेंट्सच्या आपण जर पॅरेंट असू तर अशा पॅरेंटच्या हाती किंवा आपल्या पॅरेंटच्या हाती जर आपलं जीवन आहे, आपलं आयुष्य आहे, तर काय होणार आहे? त्यामुळेच बोललो होतं डेंजरस पिरियड आहे हा. काय बिलीफ सिस्टीम तयार होणार आहे आपली, काय व्हॅल्यूज तयार होणार आहे की ज्याला काही एक्सपिरियन्सच नाहीये, अशाकडून पॅरेंटिंग झाली. आणखी एक काय होतं माहितीये, पहिल्या मुलाच्या वेळेस भरपूर प्रयोग होतात, त्याला पाहिजे ते दिलं जातं, लाडवून ठेवलं जातं. ओके, कुठलेही लाड त्याचे पुरवले जातात, काही केलं जातं त्याच्यासाठी. मला मिळालं नाही, माझ्या मुलाला मिळालं पाहिजे. कुठला तरी मूवी आला होता ना, तो अनुपम खेर बोलतो काहीतरी शाहरुख खानला, जी ले अपनी जिंदगी मैंने नहीं जी तू जी ले. सो दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, त्या पिक्चरचं नाव आठवलं मला मूवीचं. सो तसं नसतंय बघा. अशाने आपलं आयुष्य थोडंसं मागे जाऊ, आपलं आयुष्य पूर्ण खराब होतं. आपल्या बिलीफ सिस्टीम म्हणून आपण कायम दोष द्यायला सुरुवात करतो. माझ्या आईवडिलांनी जर मला असं केलं असतं, तसं केलं असतं, तसं शिकवलं असतं, हे केलं असतं तर मी चांगला झालो असतो. पण आता वेळ आली आहे की आपल्याला पॅरेंटिंग करायची आहे. मग ह्या थोड्याशा गोष्टी लक्षात घ्या. हा, आहेत काही गोष्टी आहेत की आपण हे प्रोग्रामिंग थोडंसं चेंज पण करू शकतो. बिलीफ सिस्टीम जर तुमची चेंज करायची तर सायकोलॉजीमध्ये एंट्री करून मला प्रॉपर हे करून तुम्हाला काहीतरी बऱ्याचशा गोष्टी सांगाव्या लागतील. ओके, याच्या माध्यमातून मला जेवढं कळतंय, मी तुम्हाला प्रॉमिस केलंय, मला जेवढं कळतंय तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, आता काय होतं बघा, पॅरेंटिंग मध्ये एक मुलगा झाला, तिथे आपलं काय होतं, R&D डिपार्टमेंट कंप्लीट होतं. पहिल्या मुलाच्या वेळेस मी R&D केली, मी पण केलंय. पहिली ज्या वेळेस मला मुलगी झाली त्यावेळेस तिला काय नाही, पार ती मंकी बॅग काय काय जे नाही ते 3-3, 4-4 हजाराचे ड्रेस त्या काळात घेतले, विनाकारण खर्च केला. दुसऱ्या मुलीच्या वेळेस मी भरपूर विचार केला, नाही केलं तसं, लाड पुरवले नाही. तुम्हाला सांगितलं बघा, 2 व्हिडिओ त्याच्यावर अगोदरच, आपली प्रतिकार शक्ती कशी डेव्हलप होते. त्यांना जर कायमच आपण असं माझा बाळ करून जर हे केलं तर त्यांची प्रतिकार शक्ती डेव्हलप होणार नाही. बघा, जाऊ द्या ना, जंतू जाऊ द्या, लढू द्या त्यांच्या प्रतिकार शक्तीला, त्या सैन्याला लढू द्या आतल्या. मग त्यांची प्रतिकार शक्ती आपण कमकुवत करून टाकतो. पहिली गोष्ट ते करतो, लाड करून, काही म्हणजे चांगलं हे करून, पाणी चांगलं दे, त्याला फिल्टरचं पाणी दे. अरे त्याच्यात त्या व्हायरसचं कधी त्याला त्याच्या आतल्या शरीराला कधी कळणार आहे की अशी व्हायरस असते? मोठं झाल्यानंतर त्याला कुठं जाता येणार नाही. बघा, पाणी घेऊन फिरावं लागेल. भरपूर पॅरेंट आहेत पाणी घेऊन फिरतात. असो, बघा आता प्रत्येकाची चॉईस आहे. दुसरं, अगोदर पण सांगितलं तुम्हाला, डीएनए, आपले जे डीएनए आपल्या शरीरातले ते कसे प्रोग्रामिंग झालेली आहे त्याची, ते पण सांगितलंय. त्याचा पण एक व्हिडिओ बनवलाय मी त्याच्या अगोदर. थोडक्यात सांगतो, आपलं प्रोग्रामिंग शरीरातलं निसर्ग करतो. निसर्गाने कसं केलेलं आहे प्रोग्रामिंग माहितीये? आता आपलं जे वय झालेलं आहे, समजा 40-50 वर्ष जे काही झालेलं असेल किंवा 30 वर्ष, तर आपण निसर्गाला प्रूव्ह केलंय
प्रूव्ह करून दाखवलं की आपण या वातावरणात थ्राईव्ह करू शकतो, म्हणजे जगू शकतो. आता निसर्ग काय बोलतो, यानी प्रूव्ह केलंय की हा या वातावरणात इथपर्यंत आलाय, तो प्रूव्ह केलंय की त्यांनी जगू शकतो, म्हणजे त्याला माहिती आहे कसं जगायचं. मग एक काम कर, आपली जी पुढची पिढी, पुढच्या पिढीला निसर्ग संदेश देतो त्याच्या डीएनए मध्ये की तू याला फॉलो कर, तो जे करतो ते कर, तो जे सांगतो ते नाही. लक्षात घ्या किती महत्वाचं आहे. आपल्या डीएनए मध्ये लिहिलेलं आहे, प्रोग्रामिंग केलेलं आहे की दे विल फॉलो यू. आपले मुलं आपल्याला फॉलो करणार, आपण जे करतो ते करणार आहेत. आपण 1000 वेळेस जरी सांगितलं बाळा असं करू नका, असं करू नका, ते ऐकणार नाही. त्यांचं प्रोग्रामिंग तसं नाही. त्यामुळे वेळ वाया घालू नका. आपल्या सवयी बघा काय, मोठी टास्क आहे बघा. आपल्या सवयी चांगल्या करा, त्यांची सवय ऑटोमॅटिक चांगल्या होतील. वाचन चालू करा, ते आपण ऑटोमॅटिक अभ्यास करते, क्युरिओसिटी तयार होईल. आपणच जर टीव्ही ग्लू टाकून जर टीव्ही समोर बसलो तर ते पण बसणार आहेत बघा, लक्षात घ्या. कारण त्यांचं प्रोग्रामिंग काय, दे आर डिफॉल्ट प्रोग्रामिंग की दे आर मेंट टू फॉलो यू. बघा असं येते. हा, आता दुसऱ्या मुलाच्या वेळेस प्रयोग करतो, पहिल्या मुलाच्या वेळेस प्रयोग करतो, दुसऱ्याच्या वेळेस प्रयोग करतो, आणि ज्यावेळेस तिसरा, मी इथे लिहिलंय बघा, बाय द टाइम यू आर गुड यू आर आउट ऑफ बिझनेस. 2-3 मुलं झाल्यानंतर तो बनतो चांगला पॅरेंट. आता पॅरेंटिंग कसं करायचं मला कळलं, पण संपलं ना तुझं. आता पुढे मुलं डन, यू आर डन विथ युअर किड्स. म्हणजे जोपर्यंत आपण शिकतो तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. त्यामुळं लक्षात घ्या, जे पॅरेंट्स आहेत, नवीन पॅरेंट्स आहेत किंवा जे पॅरेंट्स होणार आहेत, ह्या थोड्याशा गोष्टी लक्षात घ्या. ओके, म्हणजे अशा पॅरेंट्स कडून, म्हणूनच तुम्हाला बोललो डेंजरस टाइम आहे, अशा पॅरेंट्स कडून आपल्याला काय भेटलंय, व्हॅल्यूज आणि बिलीफ्स भेटलेले आहेत. ओके, दुसरं कोण आहे माहिती का, टीचर्स. टीचर्स भरपूर महत्वाचा रोल प्ले करतात आपल्या बिलीफ्स आणि प्रोग्रामिंग मध्ये. पण प्रॉब्लेम काय माहिती का, ऍटलिस्ट 30 विद्यार्थी असतात. अवघड जॉब आहे. पॉसिबल आहे का मला सांगा, 30 विद्यार्थ्यांकडे जसं आपण पॅरेंटिंग करतो आपल्या मुलाचं, तसं 30 विद्यार्थ्यांकडे लक्ष देणं पॉसिबल आहे का? अरे आपल्याला वाटतं नाही नाही केलंच पाहिजे टीचरने, त्यांचं ते काम आहे, अरे त्यांनी केलं, आपल्याला काय वाटतं की त्यांनी केलं पाहिजे, यांनी केलं पाहिजे. आपण नाही. अरे तुम्हाला जर 30 मुलं झाली तर तुम्हाला तुमच्याच्याने पॉसिबल आहे का करणं पॅरेंटिंग सगळ्यांना सारखं? नाही. बिकॉज पॅरेंटिंग डिवाइड बाय 30 होतं. तुमचा वेळ जो आहे, वेळ सेम आहे, डिवायडेड बाय 30 पॉसिबल नाहीये. त्यामुळे तिथेही आपलं पॅरेंटिंग चांगलं होत नाही टीचर्स कडनं. त्यांचा दोष नाहीये. 30-40 मुलं असतात समोर, पॉसिबलच नाहीये. 60 मिनिटाचा काय 45 मिनिटाचा जो काय पिरियड असतो. ओके, चला पुढे जाऊ. मीडिया हे महत्वाचं आहे. हे जे आहे ना डिव्हाइस, मीडिया, टीव्ही, हे जे आजूबाजूचे डिव्हाइसेस आहेत, हे महत्वाचा रोल प्ले करतात बघा आपल्या प्रोग्रामिंग मध्ये. आणि दे आर पेड टू लाय. लक्षात घ्या, इथे लिहिलंय मी, पेड. सेल यू लाईज अँड देअर बिलीफ्स. ते चुकीच्या गोष्टी शिकवतायत तुम्हाला, सेल करतायत टीव्हीवर, कारण त्यांचं कामच ते जास्त चाललं पाहिजे. आजकाल तर एवढा हिडीस प्रकार चालू झाला आहे, इव्हन या युट्यूबवर पण बोलायची गरज नाहीये मला, बापरे. आणि जे तेच आवडतं आपल्याला. भरपूर घाणेरड्या गोष्टी चालू झाल्यात बघा, पैसा मिळवण्यासाठी काहीही असो. पण त्यात जाणार नाहीये डिटेलमध्ये. मग लक्षात घ्या, जर एवढा हिडीस प्रकार चालू झालाय तर आपल्या मुलांवर किंवा आपल्यावर, आपण लहान असू त्यावेळेस या मीडियाने काय संस्कार केले असते. कारण दे आर सेलिंग लाईज आणि त्यांच्या बिलीफ्स ज्या काय असतील चुकीच्या, पूर्ण चुकीच्या. एक रिसर्च झाला होता US मध्ये, लहानपणापासून मोठं होईपर्यंत एक मुलगा किती मारामारीचे सीन, हजारो बलात्काराचे सीन, हजारो. आजकाल बरंचसं चाललंय मीडियामध्ये, मी बघत पण नाही मीडिया, कारण दे आर पेड टू लाय. ओके, चुकीच्या गोष्टी एंटरच करू देऊ नका. ना मी पेपर वाचत, ना टीव्ही बघत, ना काहीही नाही, अजिबात नाही. कारण मीडिया 100% चुकीचा आहे. आता
क्रिटिकल थिंकिंग हे थोडंसं लावा. आपलं जे मडकं आहे ना हे लावा, थोडंसं विचार करा. पूर्ण चुकीचं आहे. पडद्याच्या मागे कायम वेगळं असतंय बघा. कायम आपल्याला कायम चुकीचं दाखवलं जातं. त्यामुळे यांच्या नादीच लागू नका. लक्षात, चांगल्या गोष्टींचं आपल्या डोक्यात कायम बोलतो मी, चांगले विचार जाऊ द्या, चांगल्या गोष्टी जाऊ द्या. ओके. त्यामुळं मीडिया ही आपल्याला वाईटच गोष्टी शिकवणार आहे, चुकीच्याच गोष्टी शिकवणार आहे. लहान मुलगा सुद्धा बापाला दूध 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 करायला लागतं बघा. आता आणखी गोष्टी काय, लहान मुलं किती लहानपणात शायनिंग मारायला लागतात. ओके, लक्षात घ्या गोष्टी. सो सगळं अवघड होऊन गेलंय बघा ह्या मीडियामुळे. चुकीच्या गोष्टी फीड होत आहेत, प्रोग्रामिंगच चुकीचं होऊन जात आहे. तिसरं काय, चौथं काय, मग काय, त्यांचे फ्रेंड्स, त्यांचे मित्र, त्यांच्या मित्रांकडून. आता आईन्स्टाईनने बोललेलं आहे बघा, जर सेम थिंकिंग लेवल असेल, मला जर प्रश्न पडलाय या वयात, तर मी जर माझ्या सेम थिंकिंगच्या लेवलला जाऊन विचारलं लोकांना, तर तिथे आन्सर मिळणार नाही. आईन्स्टाईनने सांगितले, सेम थिंकिंग लेवलला यू कॅनॉट फाइंड द आन्सर टू अ क्वेश्चन ऍट सेम थिंकिंग लेवल. मिळणार नाहीये. सो अवघड आहे बघा. मित्रांकडून सुद्धा त्यांना, मग ते कुठेतरी ऐकलेलं किंवा कोणीतरी काही चुकीचं सांगितलेलं, त्यांची जे प्रोग्रामिंग असेल चुकीची, ती प्रोग्रामिंग आपल्याला देणार आहे. लक्षात घ्या किती अवघड आहे पॅरेंटिंग. आपलं जे प्रोग्रामिंग आहे ते श्याम अवघड आहे बघा. आता भरपूर थॉट प्रोवोकेटिंग होता हा आजचा व्हिडिओ, भरपूर. म्हणजे तुमच्या डोक्यात थैमान निर्माण झाला असेल, नेमकं करायचं काय. ओके, हळूहळू बघू आपण. म्हणजे आपण आज काय बघितलं, आय वॉज, यू वर बॉर्न टू सक्सीड. आपला जन्म सक्सेस मिळवण्यासाठीच झाला होता, पण प्रोग्रामिंगनी झोल केला. काय केलं, प्रोग्राम टू फेल. बट प्रोग्रामिंग फेल करण्यासाठी झालं आपलं, आणि आपल्या आयुष्याचं काय झालं, वाटोळं झालं. बरोबर ना. सो ते कसं होतं ते आज आपण बघितलं. लक्षात घ्या. ओके, बघा पटतंय का. ओके, तुमच्या ह्या मेंदूला चांगलंच खाऊ घाला बघा, आणि ह्या शरीराला सुद्धा चांगलं खाऊ घाला, आणि आनंदी राहा बघा. ओके, नमस्कार.